सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आईचे वाट पाहणारे डोळे भाग 2. आईच्या आठवणी. आईच्या निधनानंतर रोहन पूर्णपणे बदलला होता. शहरातील मोठी नोकरी, पैसा आणि आलिशान जीवन सगळं असूनही त्याच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. रोज रात्री त्याला आईची आठवण यायची. आईचं हसणं, आईच्या प्रेमाने डोक्यावर हात फिरवणं आणि जेवलास का बाळा हा आवाज त्याच्या कानात सतत घुमत राहायचा. एक दिवस रोहन आईची जुनी पेटी उघडून बसला होता. त्यात त्याला एक छोटी डायरी सापडली. ती आईची डायरी होती. रोहन थरथरणाऱ्या हाताने ती उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, आज माझा रोहन शहरात गेला. देव तुला खूप मोठं करू. दुसऱ्या पानावर आज रोहनचा फोन आला नाही. कदाचित कामात व्यस्त असेल. आणखी एक पानावर लिहिलं होतं, आज माझा वाढदिवस आहे. पण माझ्या मुलाचा आवाज ऐकला तरच आनंद होईल. हे वाचून रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समजत नव्हतं. आई इतकं प्रेम करत होती आणि तो मात्र कामाच्या मागे धावत होता. त्या रात्री रोहनला झोप लागली नाही. सकाळी तो गावातील मंदिरात गेला. तिथे एक वृद्ध आजोबा बसले होते. ते म्हणाले, बाळा, आई वडील गेल्यावर त्यांची किंमत समजते, पण त्यांचे संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. हे शब्द रोहनच्या मनाला भिडले. त्या दिवसानंतर रोहनने मोठा निर्णय घेतला. त्याने शहरातील नोकरी सोडली आणि गावातच राहण्याचा निर्णय घेतला. गावात अनेक वृद्ध लोक एकटे राहत होते. त्यांची मुलं शहरात राहत होती. रोहनने त्या वृद्धांसाठी एक छोटंसं घर सुरू केलं, जिथे त्यांना अन्न, औषधं आणि प्रेम मिळू लागलं. गावातील लोक म्हणू लागले, रोहन आता फक्त स्वतःचा मुलगा नाही, तो संपूर्ण गावाचा मुलगा झाला आहे. एक दिवस एका वृद्ध आईने रोहनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, देव तुला सुखी ठेवू बाळा. त्या क्षणी रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला असं वाटलं, जणू त्याची स्वतःची आई त्याला आशीर्वाद देत आहे. त्या रात्री अनेक दिवसांनी रोहन शांत झोपला. कारण आता त्याला समजलं होतं, आई शरीराने दूर गेली असली तरी तिचं प्रेम कायम आपल्या सोबत असतं. कथा शिकवण. आई वडिलांना वेळ द्या. त्यांचं प्रेम आयुष्यात सर्वात मौल्यवान असतं. चांगली माणुसकी हीच खरी श्रीमंती आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच आणखी स्टोरीसाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेली राहा. धन्यवाद.